तर पहिल्यांदा आज आपण अल्जेब्रा स्टँडर्ड 10th मधला पार्ट फर्स्ट त्याच्यामधलं पहिलं प्रकरण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स त्याच्यातला पहिली जी काही मेथड आहे सोडवण्याची याचा स्टँडर्ड फॉर्म जो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधला ax + by + c = 0 त्याच्यामध्ये a = 0 b = 0 जर असेल तर एक्झाम्पल सोडवता येत नाही याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज a च्या आणि b च्या पाहिजे c इज अ कॉन्स्टंट त्याची जर 0 असेल तर ही उदाहरण सोडवता येतं आपल्याला पहिल्यांदा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स ही मेथड वापरून त्याच्यामधलं उदाहरण एक आपण अभ्यासणार आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय एलिमिनेटिंग मेथड्स फर्स्ट एक्झाम्पल 5m - 3n = 19 second example linear equation in two variables m - 6n = -7 तर सायमल्टेनियसली इक्वेशन म्हणजे काय तर जेव्हा दोन चलातील दोन समीकरणांचा एकत्रित अभ्यास केला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात एक सामायिक समीकरण मराठीमध्ये त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन्स सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स तर आपण पहिल्यांदा ही दिलेली दोन एक्झाम्पल्स आहेत पहिल्यांदा दिलेली जी पहिली एक्झाम्पल्स आहेत ते तर याच्यामध्ये ही मी पहिल्यांदा जशी आहे तशी लिहून घेतोय 5m - 3n = 19 consider first example second example m - 6n = -7 this is a second equation आपण या ठिकाणी एलिमिनेटिंग मेथड वापरायची असल्यामुळे या m किंवा n हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत व्हेरिएबल्स म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला चल म्हणतो काय म्हणतो चल म्हणतो तर याच्यामध्ये m चा जो सहगुणक आहे दोन्ही समीकरणातला m चा सहगुणक सारखा असला पाहिजे किंवा n चा सहगुणक सारखा असला पाहिजे तर आपल्याला एलिमिनेटिंग मेथड उदाहरण हे सहज सोडवता येणार आहे मग आपण यापैकी m ची व्हॅल्यू समान करून घेऊया का n चा सहगुणक समान कोएफिशिएंट इक्वल करून घेऊया सांगा मला m चा फर्स्ट इक्वेशन मध्ये m ची व्हॅल्यू किती आहे m चा सहगुणक व्हेरिएबलचं पहिलं प्रकरण आहे आपलं 10वीचं बीजगणितचं त्याच्यामध्ये याचा स्टँडर्ड फॉर्म आहे जो मराठीत अर्थ आहे दोन चलातील रेषीय समीकरणे याचा स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच ax + by + c = 0 याच्यामध्ये a चे आणि b चे सहगुणक असायलाच पाहिजे तर आपल्याला उदाहरण सोडवता येतं यांच्या बरोबर 0 असेल तर उदाहरण सोडवता येणार नाही आणि b बरोबर 0 असेल तर हे एक्झाम्पल सोडवता येतं हे एक मार्कासाठी आपण विचारलं जाऊ शकतो स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स ax + by + c = 0 याच्यामध्ये जी गणित सोडवण्याची पद्धत आहे त्याला आपण दोन समीकरणांचा एकत्रित अभ्यास दोन चलातील दोन समीकरणांचा एकत्रित अभ्यास करण्याच्या पद्धतीला एक सामान्य समीकरण असं म्हणतात त्यालाच इंग्लिश मध्ये सायमल्टेनियसली लिनियर इक्वेशन असं म्हणतात त्याच्यामधलं आपण पहिलं एक एक्झाम्पल सोडवणार आहे एलिमिनेटिंग मेथड हे वापरून याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे 5m - 3n = 19 आणि सेकंड एक्झाम्पल आहे m - 6n = -7 तर दिलेले एक्झाम्पल दोन्ही आपण फर्स्ट आणि सेकंड क्रमांक करून घेतलेले आहेत याच्यामध्ये आपण पहिल्यांदा m चे सहगुणक किंवा n चे सहगुणक समान करून घेणार आहे तर या ठिकाणी आपण m चे सहगुणक समान करूया का n चे m चे तर बघा पहिल्या समीकरणामध्ये m ची व्हॅल्यू सहगुणक 5 आहे म्हणून आपल्याला दुसऱ्या समीकरणामध्ये सुद्धा m ची व्हॅल्यू किती आली पाहिजे 5 आली पाहिजे म्हणून दुसऱ्या समीकरणाला आपण 5 ने गुणावं लागणार म्हणजेच इक्वेशन 2 multiplying by 5 means 5 in bracket m - 6n = -7 5m - 30n = -35 आपण 5 ने काय केलं सगळ्या चलांना
गुणून घेतलं तेव्हा आपण जे आलेलं आहे याला आपण इक्वेशन काय म्हणूया 3 म्हणूया. आता याच्यामध्ये आपल्याला इलिमिनेटिंग मेथड मध्ये इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड चा विचार करायचा. आपल्याला सेकंड वरून आपल्याला सहगुणक समान करून आपण तिसरं इक्वेशन मिळालेलं आहे. तर याचा विचार केला असता 5m हे प्लस आहे आणि इथं सुद्धा थर्ड एक्झाम्पल मध्ये 5m काय आहे प्लस आहे. जर चिन्ह सारखे असतील तर अशा वेळी या दोन समीकरणांची आपल्याला काय करायला लागेल वजाबाकी म्हणजे याचं these two equations subtraction here. Equation first minus equation third. First equation 5m minus 3n is equal to 19 and third equation 5m minus 30n is equal to minus 30. आता आपण इथून वजाबाकी करणार आहे म्हटल्यानंतर सेकंड एक्झाम्पलची सगळी चिन्ह अपोजिट होतात बदलतात. म्हणजे इथं मायनस आहे मायनस प्लस मायनस 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 प्लस मायनस मायनस प्लस. म्हणजे बघा आता हा 5 इथं प्लस आहे हा मायनस आहे म्हणजे हा काय झाला गेला. हा मायनस आहे हा प्लस आहे म्हणजे चिन्ह भिन्न आहेत. अशा वेळी काय होते वजाबाकी होते. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मोठ्या संख्येला प्लस चिन्ह आहे म्हणजे हा 30 मधनं 3 जाणार आहे म्हणजे 27 प्लस आहे. चिन्ह नाही दिलं तर प्लस आहे इज इक्वल टू हे प्लस आहे आता आणि हेही प्लस आहे म्हणजे 19 आणि 35 ची आपल्याला काय करावं लागणार आहे बेरीज. किती येते बेरीज 54. मग आता आपल्याला n इज इक्वल टू या ठिकाणी मिळेल n इज इक्वल टू 54 डिवाइडेड बाय हा n आणखी 27 मध्ये मल्टिप्लाय साइन आहे म्हणून हे 27 दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय होणार आहे भागाकार बरोबर ना. म्हणून n इज इक्वल टू 27 दोन्ही 54. This value putting in equation 2 मध्ये ठेवूया in equation 2 equation m minus 6n is equal to minus 7 n is equal to 2 m minus 6 into 2 is equal to minus 7 m minus 12 is equal to minus 7 m is equal to minus 7 plus 12 m is equal to किती येणार minus 7 plus 12 5 plus 5 म्हणजेच या ठिकाणी m आणि n या दोन चलांच्या किमती किती आल्या तरी 5 आणि 2 हे झाले या समीकरणांच्या उकली. बघा लिनिअर इक्वेशन टू व्हेरिएबल्स मधलं जेव्हा आपण सायमल्टेनियसली इक्वेशन सोडवतो त्यामध्ये जर x आणि y असे जर चल असतील आणि त्यांचे सहगुणक मात्र अल्टरनेटिव्ह असतील. पहिल्या समीकरणातलं x चा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये असेल y ला आणि जो y चा पहिल्या मधला आहे y चा सहगुणक तो दुसऱ्यामध्ये x ला असेल. तर अशा वेळी ही दोन इक्वेशन्स कशी सोडवायची तर पहिल्यांदा एकदा या समीकरणाची दोन्हीची काय करायची बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी. बघूया आपण हे एक एक्झाम्पल. पहिल्याचं दिलेलं एक्झाम्पलला मी क्रमांक टाकून घेतोय 49x minus 57y is equal to 172. This is the first equation. Second equation 57x minus 49y is equal to 252. This is a second example. First we have adding these two equations. पहिल्यांदा आपण काय करूया दोन इक्वेशनची बेरीज करूया. इक्वेशन फर्स्ट प्लस इक्वेशन सेकंड 49x minus 57y is equal to 172.
57x minus 49y is equal to 252. These two equations have here addition. 49 plus 57 106x minus म्हणजे दोन्ही मायनस आहेत, मायनस मायनसची बेरीज होणार मोठ्या संख्येचं चिन्ह 106y आणि ह्यांची सुद्धा प्लस प्लस आहे बेरीज होणार आहे 424. आता ह्या दोन्हीतून x आणि y मधनं सारखा 106 आपण काय करूया बाजूला आणि आतमध्ये कंसात x y is equal to 424. हा 106 काय मल्टिप्लाय आहे x आणि y ला x minus y is equal to 424. हा मल्टिप्लाय साइड चेंज केल्यावर डिवाइडेड होईल 106. x minus y is equal to 4 is equal to 4. This is equation 3. तर ह्याच दिलेल्या दोन इक्वेशनचे आपण काय करूया सबट्रॅक्शन. काय करूया सबट्रॅक्शन. इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन सेकंड. फर्स्ट इक्वेशन 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 182. Subtraction minus plus minus minus plus minus plus minus. कळलं बघा इथं ऍडिंग करताना कुठली चिन्ह बदलली का नाही पण तिथं सबट्रॅक्शन करताना खालच्या समीकरणाची सगळी चिन्ह बदल. बघा 49 हे प्लस आहे, हे काय आहे मायनस आहे. यांची काय होणार आहे मायनस वजाबाकी. आता 49 मधून 57 जाणार आहे का नाही. 57 मधनं 49 किती येणार मायनस 8 येणार आहे. पण मोठ्या संख्येला चिन्ह काय मायनस 8x. इथं प्लस मायनस प्लस आहे म्हणजेच मायनस. मोठ्या संख्येला चिन्ह काय मायनस म्हणजे 57 मध्ये 49 गेले 8y आणि इज इक्वल टू. आता इथं सुद्धा एक प्लस आहे आणि एक मायनस आहे म्हणजेच 172 मध्ये 252 घालवता येते का नाही. तर 252 मध्ये 172 गेले किती येणार आहे मायनस 80. आता सगळीकडे मायनस 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 आहे. आपण सगळीकडे प्लस प्लस करू शकतो म्हणजेच कसं 8x plus 8y is equal to 80. सगळी चिन्ह बदलली ते असं चालतं काय अडचण बदलली तर सगळीच ना नसेल तर जशा तसं ठेवलं असं तरी चाललं असतं काही प्रॉब्लेम आला. आता ह्याच्यातून कॉमन काय 8x plus y is equal to 80. आता हा 8 आहे काय मल्टिप्लाय होतो दुसऱ्या बाजूला गेल्यावर डिवायडेड बाय भागिले म्हणजेच x plus y is equal to 10. ओके आता दिस इक्वेशन इज अ 4. ओके आता आपण काय करायचं आहे इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. आता इथं आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू मिळाल्यात का अजून नाही. x आणि y मिळालेत का नाही. आपल्याला त्या व्हॅल्यू मिळवण्यासाठी पुन्हा आपल्याला 3 आणि इक्वेशन 4 ची काय करावं लागेल बेरीज किंवा वजाबाकी जे काही असेल ते आपल्याला आता करावे लागेल किंवा बेरीज म्हणून काय अडचण नाही. बेरीज म्हटलं की काय काहीच प्रॉब्लेम कारण ह्याचे सहगुण सगळे समान आहेत. x चे सहगुण समान आहे y चे सहगुण समान आहे. इथं आपण बेरीज जरी म्हटलं तरी काही फरक पडत नाही. तर बघा इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. इक्वेशन 3 काय आहे तर x minus y is equal to 4 आणि चौथं एक्झाम्पल काय x plus y is equal to 10. यांची मी काय करतो बेरीज करतो. चिन्ह याच्यामध्ये भिन्न भिन्न आहे त्यामुळे बेरीज काय इथे सगळी जर सारखी असते तर आपल्याला वजाबाकीच करावी लागली असते. सगळीच म्हणजे इथे जर प्लस असतं तर आपल्याला वजाबाकीच करावी लागली असते. लक्षात ठेवायचं म्हणजे एका कुठेतरी चेंज आहे म्हणून आपण याची बेरीज केली काय अडचण. आता ह्यांची बेरीज 2x प्लस मायनस 0 आणि ह्यांची बेरीज किती 14
x is equal to 14 divided by 2. X is equal to 7. This value putting in equation. Value putting in equation 3 मध्ये ठेवू. Equation 3 equation काय x minus y is equal to 4. X is equal to 7. म्हणजे जिथे x दिसतो तिथे काय नाही होणार आहे इक्वेशन 7 minus y is equal to 4 minus y is equal to 4 minus 7 minus y is equal to minus 3 minus minus plus म्हणजे y is equal to 3. ह्या दिलेल्या इक्वेशनच्या किमती x, y is equal to ह्याची व्हॅल्यू किती द्यायचं निवडायच्या x ची 7 आणि y ची 3 ही झाली ह्या समीकरणाची उकल. म्हणजे ह्या किमती जर या समीकरणात ठेवल्या तर डाव्या आणि उजवी बाजू समान. बघा डिटरमिनंट मेथड आपण उदाहरण सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला हा डिटरमिनंट कसा सोडवायचा एक पहिल्यांदा उदाहरण बघूया आणि नंतर आपण क्रॅमर सोडून त्यालाच आपण डिटरमिनंट मेथड असं सुद्धा म्हणू शकतो. त्या पद्धतीने आपण एक उदाहरण बघणार आहे. पण प्रथमतः आपण डिटरमिनंट म्हणजे केवळ मूल्य डिटरमिनंटची किंमत कशी काढायची ते आपण इथं बघणार आहे. दिलेल्या समीकरण दिलेलं जे काही डिटरमिनंट आहे ते पहिल्यांदा जसे तसं उत्तरामध्ये लिहून घेतो इथं. हा डिटरमिनंट आहे याच्यामध्ये पहिल्यांदा पहिलं पद आणि शेवटचं पद यांचा काय करायचा गुणाकार करायचा. 7/3 into 1/2 आणि याच्यामध्ये चिन्ह कुठलं आहे मायनस परमनंटली मायनस चिन्ह द्यायचं. नंतर सेकंड टर्म म्हणजे कुठले तर 5/3 into काय करायचं तर थर्ड टर्म 3/2 म्हणजे ही क्रिया आणि ही क्रिया पहिल्यांदा ही क्रिया करायची सुरुवातीचा इकडं आणि सेकंडचा इकडं आणि यांच्यामध्ये चिन्ह काय द्यायचं मायनस चिन्ह द्यायचं. आता आपल्याला गुणाकाराचा म्हणजे अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा त्यातून माहिती आहे सरळ अंशांशांचा छेदाछेदाचा परंतु बेरीज वजाबाकीमध्ये डायरेक्ट अंशांशाचा छेदाछेदाचा म्हणजे बेरीज वजाबाकीमध्ये अंश आणि छेदाची डायरेक्ट बेरीज असते का किंवा वजाबाकी असते का अंशांशाची छेदाछेदाची नाही तर त्याच्यामध्ये छेद समान करून घ्यावा लागतो तेव्हा बेरीज वजाबाकी होते. गुणाकारामध्ये तसं नाही. गुणाकारामध्ये अंशांशांचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे 7 into 1 म्हणजे 7 3 into 2 म्हणजे 6 minus 5 into 3 म्हणजे 15 आणि 3 into 2 म्हणजे 6. आता बघा योगायोगाने इथं काय आहे छेद समान आहे. आपला भिन्न असतात तर तो समान करण्यासाठी आणखी पद्धत वापरावी लागली असते पण तो समानच आहे. त्यामुळे दोन्ही बद्दल एकच मानायचा म्हणजे 6 आणि वरची काय आहे तर 7 minus 15 म्हणजेच 7 मायनस म्हणजे 15 7 त्याला प्लस आहे त्याला मायनस आहे 15 पुन्हा यांची वजाबाकीच होणार म्हणजे 15 वजा 7 म्हणजे किती येणार आहे 8 minus 8 divided by 6. त्या minus 8 आणि 6 ला कुठल्या ह्याने जातो रे भाग 2 म्हणजे बघा दोन्हीला 2 त्रिक 6 आणि 8 म्हणजेच याचं उत्तर ह्या डिटरमिनंटचं म्हणजे ह्या विवेचकाचं किंमत किती आहे तर -4/3 हे फायनल काय आलं आपल्याला आन्सर